गुड मॉर्निंग स्टुडंट. आता बघा, प्रिवियस क्लासमध्ये आपण व्हेरियस टाईपचे इन्फेक्शियस डिसीज बघितले होते आणि त्याच्यापैकी काही डिसीज थोडेसे डिस्कससुद्धा केले होते. फॉर एक्झाम्पल ट्युबरक्युलोसिस आणि हेपेटायटिस. बरोबर आहे. आता आपल्याला बघायचं आहे याच्या समोरचे डिसीज बघण्याच्या आधी जे आपल्याला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू अति जास्त महत्त्वाचे आहे, म्हणजे प्रेझेंट डेज ऑफ इम्पॉर्टंट डिसीज ऑफ प्रेझेंट डे, त्याच्याबद्दल थोडंफार बघायचं आहे. ओके, तर इथपर्यंत काही डाऊट आहे तुम्हाला? याच्यानंतर बघा आपल्याला काय बघायचं आहे, ट्युबरक्युलोसिस आणि हेपेटायटिसचे डिटेल पॉईंट आपण मागच्या याच्या आधीच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघितलेले आहे. आता आपल्याला बघायचं आहे जे मेजर इम्पॉर्टंट डिसीजेस आहेत, सम इम्पॉर्टंट डिसीजेस ऑफ प्रेझेंट डे, जे सध्याच्या परिस्थितीमध्ये जे खूप जास्त इम्पॉर्टंट असे डिसीज जे आपल्या ॲटमॉस्फिअरच्या जवळ म्हणजे आपल्या परिसरामध्ये आपल्याला ऑब्झर्व होतात आणि मॅक्झिमम पेशंट ऑब्झर्व करू शकतात आपण. कोणते कोणते आहेत त्याच्यामध्ये फर्स्ट येतो डेंग्यू, त्याच्यानंतर कॅन्सर, त्याच्यानंतर डायबिटीज, स्वाईन फ्लू, असे काही इम्पॉर्टंट डिसीज आहेत जे आपल्या सिलेबसने इनलिस्ट केलेले आहे आणि त्याला मोस्ट इम्पॉर्टंट डिसीजेस इन दी प्रेझेंट डेज असं म्हटलेलं आहे. तर याच्याबद्दल आपल्याला डिटेल स्टडी असणे आवश्यक आहे. ओके, तर आज आपण बघणार आहे डेंग्यूच्या रिलेटेड बेसिक इन्फॉर्मेशन. डेंग्यू कशामुळे होतो, काय कारणं आहे, काय प्रिकॉशन घेतले पाहिजे, काय प्रिव्हेंटिव्ह मेजर्स असले पाहिजे, काय ट्रीटमेंट आहे त्याच्या बेसिसवर, कोणत्या व्हायरसमुळे होते, या सगळ्या गोष्टी आपण आज डिस्कस करणार आहे. तर डिस्कस करण्याच्या आधी एक गोष्ट महत्त्वाची, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके, तर बघा आता जर सपोज टू बी व्हिडिओ लेक्चर तुमच्या फायद्याचं आहे, प्रोडक्टिव्ह वाटत आहे, क्वालिटी मेंटेन होत आहे, तुम्हाला आवडत आहे, तर म्हणजेच की तुम्ही सबस्क्राईब करायला काहीच प्रॉब्लेम नाही. तुमचा जे फ्रेंड सर्कलचा ग्रुप असते त्यांच्यामध्ये सुद्धा तुम्ही शेअर करू शकता. ठीक आहे, तर आता बघा, पहिले बघायचे आपल्याला डेंग्यू. तर डेंग्यू होण्यासाठी कारणीभूत असलेला एकुलता एक प्राणी म्हणजेच की कीटक कोणता आहे, तर मॉस्किटो. डेंग्यू कशामुळे होतो आपला, तर मॉस्किटोमुळे. आता असं आवश्यक आहे का मॉस्किटोची एकच प्रजाती आहे? मॉस्किटोच्या भरपूर साऱ्या प्रजाती आहे. ओके, त्या प्रजातीपैकी सगळेच वेगळे वेगळे डिसीज कॉज करतात. त्याच्यापैकी एक असं मॉस्किटोची प्रजाती आहे ॲडिस इजिप्ती. तिचं नाव आहे ॲडिस इजिप्ती. ॲडिस इजिप्ती इज रिस्पॉन्सिबल फॉर द कॉझिंग दी डिसीज डेंग्यू. म्हणजे तुम्हाला जर इन फ्युचर क्वेश्चनमध्ये ऑब्जेक्टिव्हमध्ये सुद्धा येऊ शकतो किंवा विच ऑफ द फॉलोइंग मॉस्किटो स्पेसीज इज रिस्पॉन्सिबल फॉर दी डेंग्यू. तर आपण काय म्हणणार आहे, कोणता असा मॉस्किटोची प्रजाती आहे जे रिस्पॉन्सिबल आहे डेंग्यू हा रोग करण्यासाठी, म्हणजे क्रिएट करण्यासाठी, म्हणजे रिस्पॉन्सिबल आहे कॉज होण्यासाठी, तर कोणता आहे, ॲडिस इजिप्ती. आता याचे रिलेटेड तुमच्या सिलेबसमध्ये दिलेले पॉईंट्स आणि तुम्हाला आवश्यक असलेले एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू ते सगळे आपण आज डिस्कस करणार आहे. ठीक आहे, तर बघा, डेंग्यू, द मॉस्किटो ले द एग्स इन द वॉटरलॉक प्लेसेस अँड देअर पॉप्युलेशन इन्क्रीजेस. आता बघा, तुम्ही आता हे थोडंसं सिलेबसला साईडला ठेवा. एक बेसिक इन्फॉर्मेशन, आता आपण रोज आपल्या संध्याकाळ झाली की आपल्या घरामध्ये मॉस्किटोज येतं, म्हणजे आपल्याला आढळून येतात. बरोबर आहे, तसं दिवसभरच राहतात, बट संध्याकाळच्या वेळेसला आपल्याला ते जास्त आयडेंटिफाय होतात कारण की त्यांचा संध्याकाळी जास्त प्रभाव राहतो. ठीक आहे, तर रोज तुम्ही सपोज टू बी आता मोर्टिन लावत असाल किंवा तो रिलॅक्स अगरबत्ती लावत असाल किंवा ते बॅट ज्या इलेक्ट्रॉनिक बॅट त्याच्याने मच्छरला मारत असाल, रोज एवढे सारे मच्छर मारल्यानंतर, मॉस्किटोजचं किल केल्यानंतर सुद्धा दुसऱ्या दिवशी ॲज इट इज राहतात. का बरं? कारण की त्यांचा पॉप्युलेशन जे आहे खूप ड्रास्टिकली इन्क्रीज होतो. कसा होतो? खूप ड्रास्टिकली. आता यांचा पॉप्युलेशन इन्क्रीज होते तर कोणता आयडियल ॲटमॉस्फिअर यांना आवश्यक आहे, तर आपल्या घराबाजूला जे काही पाण्याचे डबके आहे, वॉटरलॉक पाण्याचे डबके, वेस्टेज वॉटर किंवा काली कचरा जे आपण एका कॉर्नरला आपल्या घराच्या प्लॉटच्या किंवा घराच्या कॉर्नरला जमा करून ठेवतो आहे, तर त्या काळी कचऱ्यामध्ये त्यांना एक आयडियल ॲटमॉस्फिअर भेटते त्यांचे अंडे देण्यासाठी, म्हणजे लेईंग ऑफ एग्स ऑफ द मॉस्किटोज. तर अशा ठिकाणी काय करतात, ते पाण्याच्या साठ्यावर, नालीमध्ये, ओके, ओल्या नालीमध्ये, ज्या नालीचा पाणी कंटिन्युअस फ्लोमध्ये नाही आहे किंवा अशा कॉर्नर्समध्ये जिथे भरपूर सारं घाण जमा आहे, तर अशा ठिकाणी काय राहते, त्यांचे जे अंडे आहे ते ले करतात, म्हणजे अंडे देतात. याच्यामुळे काय होते, नंबर ऑफ मॉस्किटोचा मल्टिप्लिकेशन म्हणजे पॉप्युलेशन ड्रास्टिकली इन्क्रीज होते आणि ते डायरेक्ट इनडायरेक्टली आपल्या पर्सनल लाईफवर, आपल्या फॅमिलीयर लाईफवर इन्फेक्ट करते. ठीक आहे, आता बघा, तर कुठपर्यंत होतं आपलं? ओके, हां, डेंग्यू.
तर हा जे डिसीज आहे हे कशामुळे होतो, मॉस्किटोजमुळे. आणि मॉस्किटोचं पॉप्युलेशन कशामुळे वाढत आहे, आपल्या घराच्या जवळपास जे काही वॉटरलॉग एरियाज आहे, वॉटरलॉग आहे, पाण्याचा जिथे साचा होत आहे, ड्रेनेज आहे, किंवा तुमचा जे वेस्टेज ज्याला आपण कचरा काडी म्हणतोय, अशा ठिकाणी या मॉस्किटोजला एक आयडियल ॲटमॉस्फिअर, आयडियल टेम्परेचर भेटते जिथे ते त्यांचे अंडे एग्स ले करू शकतात. याच्यामुळे काय होणार, त्यांचं मल्टिप्लिकेशन खूप जास्त होणार, पॉप्युलेशन इन्क्रीज होणार आणि ते इनडायरेक्टली आपल्यावर इफेक्ट करणार, आपल्या हेल्थवर. ठीक आहे. तर याच्यामुळे आपल्या घराच्या जवळपास गंदगी असायला नको. आता बघा, तुम्हाला माहिती असेल जे ग्रामपंचायतवाले किंवा नगर परिषदची नाही का मंथली किंवा वीकली स्प्रेइंग होते, ओके, नाल्यांवर स्प्रे करतात. ते कशासाठी करतात, तर याच्यासाठी आहे की हे जे लेईंग ऑफ एग्स आहे, जे एग्स आहे मॉस्किटोचे, हे तिथेच जागेवर मरून जायला पाहिजे आणि यांचं पॉप्युलेशन इन्क्रीज नाही व्हायला पाहिजे. याच्यासाठी हे फवारणी केल्या जाते, त्याला आपण इन्सेक्टिसाइड्स म्हणतो. ठीक आहे. आता बघा, तर याच्यामध्ये अजून काय पॉईंट्स आहे, हेच बेसिक इन्फॉर्मेशन दिले आहे. पहिलं झालं आहे आपला, मॉस्किटो ले द एग्स इन द वॉटरलॉग प्लेसेस अँड देअर पॉप्युलेशन इन्क्रीजेस, म्हणजे त्यांचं पॉप्युलेशन इन्क्रीजेस होतो या ॲटमॉस्फिअरमध्ये, वॉटरलॉग प्लेसेसमध्ये मुळे. सेकंड पॉईंट काय आहे, देअर आर व्हेरियस स्पेसीज ऑफ मॉस्किटो विच स्प्रेड डिफरंट डिसीजेस. मॉस्किटोचे एकच स्पेसी आहे का, नाही, व्हेरियस स्पेसीज आहे, भरपूर सारे स्पेसीज आहे जे डिफरंट डिसीज कॉज करतात. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट काय आहे बघा, डेंगू इज स्प्रेड बाय ॲडिस इजिप्ती मॉस्किटो. मी तुम्हाला आत्ता सांगितलेलं आहे, हे मॉस्किटो कोणता मॉस्किटो आहे, तो ॲडिस इजिप्ती, रिस्पॉन्सिबल फॉर दी कॉझिंग ऑफ द डिसीज डेंगू. डेंगू होण्यासाठी कारणीभूत असलेला मॉस्किटोची कोणती प्रजाती आहे, ॲडिस इजिप्ती. कोणती, ॲडिस इजिप्ती. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे हा, याला स्टार मार्क करून ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर डेंगू मॉस्किटो कोणत्या मॉस्किटोमुळे होतो आपल्याला माहिती आहे, ॲडिस इजिप्ती. बट कोणत्या व्हायरसमुळे होतो, डेंगू इज कॉज बाय DEN14 व्हायरस. कोणता, DEN14 व्हायरस. आता DEN कॅपिटलमध्ये, याचा अजून मोठा म्हणजे हे शॉर्ट फॉर्म आहे, ओके. DEN14 व्हायरस कोणतं, डेंगू कोणत्या व्हायरसमुळे होतो, तर DEN14 व्हायरस. आता तुम्हाला 3 मेजर पॉईंट समजले याच्यामधले. डेंगूमधले सगळ्यात महत्त्वाचं, वॉटरलॉग प्लेसेस आपल्या घराच्या जवळपास नसायला पाहिजे, घाण नसायला पाहिजे, जिथे हे आयडियल ॲटमॉस्फिअर घेणार आणि तिथे त्यांचे अंडे ले करणार. सेकंड पॉईंट आहे, एकच स्पेसीज आहे का मॉस्किटोचे, नाही, भरपूर साऱ्या स्पेसीज आहेत. त्या स्पेसीजपैकी एक अशी स्पेसीज आहे, तिचं नाव आहे ॲडिस इजिप्ती, जे रिस्पॉन्सिबल आहे डेंगू होण्यासाठी. ओके. त्याच्यानंतर थर्ड पॉईंट काय आहे, कोणत्या व्हायरसमुळे होतो, तो DEN14 व्हायरस स्प्रेड आउट होतो याच्यामुळे. ठीक आहे. आता याच्यानंतर सिम्पटम्स, सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला एक्झाममध्ये मॅक्झिममली सिम्पटम्सच विचारणार, ओके, कारण की व्हेरियस डिसीजेस आहे, सिम्पटम्स महत्त्वाचे. सिम्पटम्स तुम्हाला आवश्यक आहे, लक्षणं जे काही आहे रोगांचे ते तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे. ठीक आहे. तर डेंगूचे सिम्पटम्स काय आहे, ॲक्यूट फीवर अँड हेडॅक. ॲक्यूट फीवर म्हणजे तुम्हाला ताप येणे, फीवर मीन्स ताप येणे, किंवा हेडॅक म्हणजे तुम्हाला डोकेदुखी होणे, हेडॅक मीन्स डोके दुखणे. ओके. ॲक्यूट फीवर आणि हेडॅक हे कॉमन आहे, सगळ्यांमध्ये राहतो. समजा मला कॉमन कोल्ड झाला तरी तुम्हाला ॲक्यूट फीवर, स्मॉल फीवर अँड हेडॅक होणार. सेकंड बघा, वोमिटिंग म्हणजे उलटी होणे, वोमिटिंग हे ॲक्यूट फीवर, हेडॅक अँड वोमिटिंग, हे काय आहे, डेंगूचं पहिलं सिम्पटम. सेकंड काय आहे बघा, पेन इन द आय सॉकेट. आता पेन इन द आय सॉकेट कशाला म्हणतात बघा, हे जे तुमचं डोळा आहे बघा, हे जे तुम्हाला सॉकेट फील होतो इथं बोट फिरवल्यानंतर, याला म्हणतात आय सॉकेट. तर या आय सॉकेटमध्ये पेन होणे म्हणजे हे जे आहे एकदम डिफरंट सिम्पटम्स आहे, हे दुसऱ्या कोणत्या अदर डिसीजमध्ये कमी सापडतो आपल्याला. म्हणून बघा, पेन इन द आय सॉकेट इज व्हेरी कॉमन सिम्पटम्स इन द डेंगू. म्हणजे जेव्हा डेंगू होणार तुम्हाला, चला वोमिटिंग झालं, ॲक्यूट फीवर झाला, हेडॅक होत आहे, तर हे कॉमन गोष्ट आहे. जास्तीत जास्त डिसीजमध्ये हे सगळे प्रॉब्लेम क्रिएट होतात. बट पेन इन द आय सॉकेट दिस इज समथिंग डिफरंट. म्हणजेच की तुमच्या या आय सॉकेट्समध्ये जर पेन क्रिएट होत असेल तर समजायचं तुम्हाला डिसीज कोणता कोणता आहे,
डेंग्यू आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा डिक्रीज इन द प्लेटलेट्स काउंट दॅट मे लीड्स टू इंटरनल हॅमरेज. आता बघा डिक्रीज इन द प्लेटलेट्स काउंट, आता प्लेटलेट्स काउंट डिक्रीज झाल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये विकनेससुद्धा होणार आणि इंटरनल हॅमरेजसुद्धा होणार. तर प्लेटलेट्स काय आहे, जसं आपण ब्लडचं जेव्हा रिपोर्ट काढून आणतोय त्याच्यामध्ये आपल्याला RBC दॅट इज द रेड ब्लड कॉर्पस्कल्स, WBC दॅट इज व्हाईट ब्लड कॉर्पस्कल्स आणि प्लेटलेट्सचा जिक्र केलेला राहतो ना की त्यांचा काउंट मेंटेन आहे की नाही, यांचं प्रॉपर जेवढं आवश्यक आपल्या बॉडीमध्ये आपल्या ब्लडमध्ये रिक्वायर्ड काउंट आहे ते मेंटेन असला तर ठीक आहे. कमी जास्त झालं तर आपल्याला काही ना काही कोणती ना कोणती बिमारी आहे याच्यावरून ओळखता येते. तर प्लेटलेटचा काउंट कमी होणे हे जे कॉमन सिम्पटम्स आहे कशामध्ये, डेंग्यूमध्ये. इथपर्यंत काही डाऊट आहे? डेंग्यूबद्दल सगळ्यात महत्त्वाचे काही पॉईंट्स मी तुम्हाला सांगितले आत्ताच, अगेन रिपीट करतोय. वॉटरलॉक प्लेसेसवर जे आहे अंडे ले करतात मॉस्किटोज. डेंग्यू कोणत्या स्पेसिसमुळे होतो मॉस्किटोच्या, तर ॲडिस इजिप्ती. कोणत्या व्हायरसमुळे होतो, तो Den14 व्हायरस. त्याच्यानंतर सिम्पटम्स काय, ॲक्यूट फीवर, हेडॅक आणि ओमेटिंग. सेकंड काय आहे, पेन इन द आय सॉकेट. आय सॉकेटमध्ये पेन होणे, व्हेरी रेअर सिम्पटम्स. दिस इज नॉट इन अदर डिसिजेस. अँड डिक्रीज इन द प्लेटलेट्स काउंट. हे लक्षात ठेवा आणि एकदा तुम्ही याचा स्नॅप घेऊन घ्या, म्हणजेच की तुम्हाला स्वतःच्या नोट्समध्ये लिहून घेणं आवश्यक राहील. आणि तुम्हाला मी PDF सुद्धा प्रोव्हाइड करणार आहे. सध्याला तुम्ही हे लिहून घ्या. ठीक आहे, नोट डाऊन करून घ्या. आता बघा नेक्स्ट आपल्याला डिसीज बघायचं आहे स्वाईन फ्लू. स्वाईन फ्लू भरपूर सोटा आहे. कशामुळे होते याच्यामध्ये काही जास्त मोठं काही लॉजिक नाही आहे, फक्त रीड आउट करून सांगतो आणि याचे सिम्पटम्स सांगतोय. त्याच्यानंतर आपण या लेक्चरला स्टॉप करूया. ठीक आहे. स्वाईन फ्लू, द डिसीज ऑर इन्फेक्शन स्वाईन फ्लू ऑकर थ्रू द पिग्स अँड ह्युमन्स आणि पिग्समुळे हा डिसीज जे आहे क्रिएट होतो. स्वाईन फ्लू व्हायरस आर स्प्रेड थ्रू द सिक्रेशन ऑफ नोज. सिक्रेशन ऑफ नोजमुळे हा व्हायरस जे आहे स्प्रेड होतो. थ्रोट अँड सलायवा. थ्रोट म्हणजे आपला जे थुका राहतो, सलायवा राहतो, याच्या कॉन्टॅक्टमध्ये अदर दुसरा कोणता पर्सन येत असेल तर म्हणजे त्याला इन्फेक्शन स्प्रेड आउट होणार. स्वाईन फ्लू इज कॉज बाय व्हायरस इन्फ्लुएन्झा A H1N1. तर कोणत्या, आता तुम्हाला जर एक्झाममध्ये विचारणार तर काय विचारणार, स्वाईन फ्लू हा कोणत्या व्हायरसमुळे होतो, इन्फ्लुएन्झा A H1N1. ठीक आहे. त्याच्यानंतर फर्स्ट केस ऑफ स्वाईन फ्लू वॉज रिपोर्टेड इन मेक्सिको इन 2009. हे तुम्हाला GK साठी दिलेलं आहे की पहिला जे स्वाईन फ्लूचा जे काही पेशंट आहे कुठे सापडला होता, तर मेक्सिकोमध्ये. कोणत्या इयरला सापडला होता, तर 2009. हे बेसिक इन्फॉर्मेशन आहे. सिम्पटम्स पण बघा किती बेसिक आहे याचे. स्वाईन फ्लू झाला आहे तो डिफिकल्टी इन ब्रिदिंग. डिफिकल्टी इन ब्रिदिंग तुम्हाला कोणत्यामध्ये भेटणार, तुम्हाला कॅन्सरचे सिम्पटम्समध्ये डिफिकल्टी इन ब्रिदिंग, हार्ट अटॅकमध्ये सुद्धा आहे, भरपूर आहे. तर आता बघा याच्यामध्ये सुद्धा सिम्पटम्स काय, डिफिकल्ट इन ब्रिदिंग म्हणजे श्वास घेण्यासाठी प्रॉब्लेम होणे आणि सोर थ्रोट, बॉडी पेन. पूर्ण बॉडीमध्ये हे जे अप्पर शोल्डर, लोअर शोल्डर, नेक पेन, बॉडी पेन, लोअर लेग्स पेन, म्हणजे कंप्लीट बॉडीमध्ये काय होणे, पेन होणे. हे कशाचे सिम्पटम्स आहे, स्वाईन फ्लूचे. स्वाईन कशाला, डुकर माहीतच पडते ना. ओके, स्वाईन फ्लूबद्दल समजलं आहे तुम्हाला. सगळ्यात महत्त्वाचं आहे आपला डेंग्यू आणि डायग्नोसिस ऑफ स्वाईन फ्लू हे थोडंसं बघून या. The liquid from throat of patient is sent in the laboratory. म्हणजे आपल्याला डायग्नोसिस करायचं असलं, ओळखायचं असलं आपल्याला स्वाईन फ्लू झाला आहे का, आपल्याला जे लक्षणं इझिली सापडत नाही यांचे, तर आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे झालं आहे की नाही, चेक करायचं आहे. तर आपल्याला काय करावं लागेल, जे आपला गळ्यामधला जे सलायवा आहे, हे म्हणजे हे जे पेशंटच्या जे काही पेशंट आहेत त्याला ते सॅम्पल आपल्याला लॅबॉरेटरीमध्ये पाठवावं लागेल. आता लॅबॉरेटरी जे स्पेशल लॅबॉरेटरी कुठे कुठे आहे, डायग्नोसिस जे आहे NIV मला नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी पुणे हे इन्स्टिट्यूट आहे. बघा डायग्नोसिस ऑफ फॅसिलिटीज आर अवेलेबल इन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी NIV पुणे. हे डायग्नोसिसची जे ट्रीटमेंट हे जे आहे लॅबॉरेटरी कुठे अवेलेबल आहे, तर NIV पुणे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी पुणे. आणि एक अजून दिल्लीला आहे, त्याचं नाव बघा इथे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसीजेस दिल्ली,
CD कुठे आहे? दिल्लीला. आणि NIV नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी कुठे आहे? पुण्याला. हे पॉईंट लक्षात ठेवायचं. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू जास्त काही महत्त्वाचं नाही आहे, तरी तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे. ठीक आहे. आता बघा, याच्यानंतर जे काही डिसीज आहे हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. हे आपण याच्यानंतरच्या लेक्चरमध्ये कन्सिडर करू. ठीक आहे. इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे? सगळ्यात महत्त्वाचं डेंग्यूमध्ये जे काही या लेक्चरमध्ये बघितलं आहे आपण, तर सगळे पॉईंट रीड आउट करा. आणि सेकंड आहे स्वाईन फ्लूचे सिम्पटम्स लक्षात ठेवा. इथपर्यंत काही डाऊट आहे? नक्की 100% क्लिअर. शाबाश. आता लक्षात ठेवा, जे काही नोट्स मी याच्यामध्ये देता याचे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन तुरंतमध्ये लिहिणं चालू करून द्यायचे. कारण की जेव्हा मी PDF देईल तेव्हा देईल, पण तेवढा तुम्हाला वाचायलाच राहील ना. वेळोवेळी यूट्यूबवर जाऊन व्हिडिओ बघण्याची आवश्यकता नाही पडणार. ठीक आहे. तर नोट्स लिहून घ्यायचे. ठीक आहे. काही प्रॉब्लेम असेल तर सांगा. ओके. आणि व्हिडिओ लेक्चर आवडला असेल तर मस्ट तुमच्यासाठी सबस्क्राईब करा. ओके. काही डाऊट आहे? नक्की. ओके. काही प्रॉब्लेम असल्यास मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. अदर काही इश्यू असल्यास तुमच्या कोणत्या सब्जेक्टबद्दल असा कोणता टॉपिक आहे जे तुम्हाला समजत नसेल तर मी त्याच्यावर स्पेशली व्हिडिओ लेक्चर बनवणार. ओके. तर लिहून घ्या. ठीक आहे. चला, थँक्यू.